नमस्कार, मी सूरज चव्हाण. लोकसाक्षी न्यूज मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. खरं तर आपण आपल्या आरोग्यासाठी काळजी घेत असतो. नवे नवे वेगवेगळ्या प्रकारचे जर बघायला गेलं तर सल्ले मार्गदर्शन देखील घेत असतो, डॉक्टरांकडे जात असतो. परंतु काही औषधे अशा असतात की जे आपल्याला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट न होता आपल्याला उत्तम आरोग्य देत असतात. आणि अशाच पद्धतीने जर बघायला गेलं तर एक वेलनेस कंपनी जर बघायला गेलं तर संपूर्ण भारतभर नवे नवे देशभरात त्याचं काम सध्या चालू आहे आणि त्याचं नाव आहे AWPL. या कंपनीबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेतोय. नवीन नवीन औषधं कोणती, कशा पद्धतीने कोणकोणत्या आजारावर काम करते, या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा करतोय. आज आपण आलो सिन्नर या ठिकाणी आणि आपल्यासोबत या AWPL चे जे काही मेंबर आहेत, ईश्वर काळे सर, ते आपल्या सोबत आहेत. सर, सर्वात आधी या कार्यक्रमात आपलं खूप स्वागत आहे. धन्यवाद. सर, आपण खरं तर विषयाला सुरुवात करूया, पण तत्पूर्वी AWPL ही जर कंपनी आहे याबद्दल जर आम्हाला माहिती मिळाली तर नक्कीच फायदेशीर. AWPL हा शॉर्ट फॉर्म आहे कंपनीचा आणि AWPL चा लॉंग फॉर्म जो आहे STPS वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड आहे. STPS हा एक ग्रीक शब्द आहे. STPS याचा मराठी अर्थ उपचार करणारी देवता असा होतो, किंवा त्याला हिंदीमध्ये आपण दवाईयों का भगवान आणि इंग्रजीमध्ये आपण त्याला गॉड ऑफ मेडिसिन असं म्हणू शकतो. ही AWPL ही जी संस्था आहे ही राजस्थानमध्ये 9 नोव्हेंबर 2014 रोजी स्थापन झाली. भारतामधल्या जे काही आज बिमारीचा संघर्ष लोक करत आहे आजारांचा, त्या संघर्षाला कुठेतरी समजून घ्या, बाहेरच्या ज्या काही संस्था असतील किंवा बाहेरच्या काही आज बी काही आयुर्वेदिक संस्था आहे की त्या काम करतात आहे, पण म्हणावा तसा जो काही रिझल्ट आला पाहिजे तो रिझल्ट येत नाही. म्हणून AWPL ही जी संस्था स्थापन करणारे जे संचालक आहे श्री डॉक्टर संजीव कुमार यांनी असं धोरण ठेवलं की जी काही औषधी आहे, आपली जी काही पुरातन काळाची जी संस्कृती आहे, त्या संस्कृतीमधून जे काही औषधं लोकांसाठी जे काही तयार करणारे जे काही प्रोडक्ट आहे तर ते आपण ते स्वतः तयार करायचे आणि स्वतः तयार करून ते आपण लोकांपर्यंत, तळागाळापर्यंत डायरेक्ट सेलिंगच्या माध्यमातून पोहोचवायचे. अशा माध्यमातून ती संस्था स्थापन झाली. नक्कीच. खरं तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने जसं मगाशी उल्लेख केला की औषधं हे आपण वापरत असतो, मेडिकलमधनं घेत असतो, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेत असतो. सर, सर्वात महत्वाचं म्हणजे या कंपनीने सगळ्यांचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी विविध औषधे आणलेली आहेत आणि ते इतकी गुणकारक आहे की त्याचा रिझल्ट देखील त्या पद्धतीने आहे. तर साधारण कोणकोणत्या आजारावर आणि औषधं कोणकोणती की जेणेकरून प्रेक्षकांसमोर ती माहिती पोहोचेल आणि त्यांना त्याचा लाभ घेईल. असं आहे की खरं तर कंपनीच्या नावात जर तुम्ही उल्लेख बघितला तर वेलनेस असा आहे. म्हणजे आजारी पडण्याच्या पूर्वीची जी काही पूर्वतयारी आहे, आजारी पडण्याच्या अगोदर घेण्याची सुरक्षता, ह्या कामासाठी खरं कंपनीनं औषध बनवलेले आहे की जो जेणेकरून तो व्यक्ती आजारी पडू नये. आणि जर काही लोक आजाराने त्रस्त असतील, आजाराने समजा उपचार घेत असतील, इतरस्त उपचार घेऊन सुद्धा त्यांना कुठे फायदा होत नसेल, तर अशा लोकांसाठी जे औषधं जे आहे ते एक रामबाण उपाय ठरू पाहत आहेत या कंपनीचे. आणि ह्या कंपनीमध्ये जर विचार केला आपण तर जवळपास 97 ते 98% जे आजार आहेत आजच्या डेटला, त्या आजारावरती संपूर्णपणे सोल्युशन आहे. आणि सर्व आयुर्वेदिक औषधे जे आहे हे 100% आयुर्वेदिक आहे आणि त्याला भारत सरकारचं आयुष मंत्रालय असेल, GMP सर्टिफिकेट असेल, या सर्व सर्टिफिकेट कंपनीकडून या औषधं प्रमाणित करून घेतलेले आहे. नक्कीच. बरेच लोक त्रस्त आहे सध्या, कारण वेगवेगळे आजार उद्भवत आहेत. आजही नवीन नवीन आजार येतात आणि त्यावर नेमकं कशा पद्धतीने कोणतं औषध घ्यावं यासाठी जर बघायला गेलं तर आज प्रत्येक नागरिक त्रस्त झालेला आहे. सो हे औषधं कशा पद्धतीने काम करत असतात? या औषधं असं आहे की याचा कोर्स असतो, साधारण 3 महिने ते 6 महिन्यापर्यंत कोर्स असतो. त्या आजाराच्या नुसार ते औषधं आपण ठरवत असतो, त्याचं कॉम्बिनेशन आपण ठरवत असतो. आणि बऱ्याचशे समजा जर विचार केला तर 90% औषधे हे काळ्याच्या स्वरूपामध्ये आहे. आणि हा काळा जो काही आहे आयुर्वेदिक जडीबुटींचा एक मिश्रणाचा काळा तयार केलेला आहे कंपनीने रिसर्च करून, आणि तो काळा आपण जसे जसे आजार असतील त्या पद्धतीने त्या औषधाचा काळा आपण देत असतो. बरं, असं आहे. कोणकोणते आजार विशेष करून, कारण सध्या तर डायबिटीज झाले किंवा काय की अशा आजार की जेणेकरून त्याला काही म्हणजे मार्केटमध्ये औषधच नाही. आपल्याकडे डायबिटीजचा जर विचार केला, टाईप 1 टाईप 2चा डायबिटीज असतो. टाईप 1 मध्ये इन्शुलिन घ्यावे लागते त्या आजारी व्यक्तीला, आणि आपण जे औषध देतो डायबिटीजला, डायबोडॉक नावाचं, तर ते औषध जे आहे त्याच्यापासून ती इन्शुलिनची जी काही त्याची मात्रा आहे ते कमी होऊन जाते, म्हणजे नवे ती बंद होऊन जाते आणि त्याचं डायबिटीज हे कंट्रोलमध्ये होतं. दुसरी गोष्ट आहे की आज जे आपण बघतोय की आपल्या असंतुलित जीवनशैली म्हणू आपण त्याला, किंवा जे काही खानपान चेंज केलेलं आहे लोकांनी, त्या खानपानाच्या माध्यमातून
जे काही आज आपण न ऐकलेले सुद्धा आजार आज उद्भवत आहे, तर ते असाध्य आजारांपैकी जर आपण विचार केला तर समजून घ्या कॅन्सर आहे. तर अगोदर कॅन्सर हा असा आजार होता की 10 गावांमध्ये एखादा रुग्ण कॅन्सरचा आढळायचा, आणि आज अशी परिस्थिती आहे की एका गावामध्ये 10 रुग्ण आज कॅन्सरचे आहेत. बरोबर. तर कॅन्सर आपण अगोदर ऐकत होतो की कॅन्सर हा तंबाखू गुटखा याच्यामुळे कॅन्सर व्हायचा असं आपल्याला ऐकत होतो, पण आज निरोगी माणसाला सुद्धा कॅन्सर होतोय. बरोबर. तो कशासाठी होतोय की आज जे काही पेस्टिसाइड केलेले जे काही अन्नधान्य आहे किंवा फर्टिलायझेशनद्वारे जे अन्नधान्य आपल्या खाण्यामध्ये येत आहे, हायब्रिड जे म्हणतो आपण, तर त्या माध्यमातून हे आजार उद्भवत आहे. आणि शिवाय असंतुलित जीवनशैली, म्हणजे माणसाचा जेवणाचा टाइम राहिलेला नाहीये किंवा झोपण्याची सुद्धा त्याची वेळ तो पाळत नाहीये, आणि वरतून तो तणावग्रस्त अवस्थेमध्ये जीवन जगतोय. हे सुद्धा त्याला एक कारण आहे. आणि आपण कॅन्सर पासून, पॅरालिसिस पासून किंवा मतिमंद मुलं आहे की जे त्यांचं स्वतःचं काम स्वतः करू शकत नाही, असे सुद्धा मुलं आपण 20-25% कव्हरिंग करून तो व्यक्ती त्याचं स्वतःचं काम करू शकतो. अशा पद्धतीने औषधांचा रिझल्ट आपण काढलेला आहे. त्याच्यानंतर शिवाय काही दाम्पत्य आहे की ते संततीपासून वंचित आहे, तर अशा दाम्पत्यांना सुद्धा आपण या औषधांच्या माध्यमातून संतती सुख मिळवलेलं आहे, मिळून दिलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हटलं म्हणजे आज व्यसनाधीन जी पिढी आहे, ती व्यसनाधीन पिढीला आवर घालण्यासाठी मार्केटमध्ये असे बरेचसे औषधं आहे, पण ते तात्पुरत्या स्वरूपामध्ये आहे किंवा त्याचा साईड इफेक्ट हा थोडासा धोकादायक आहे. परंतु आपल्या संस्थेनं जे औषध बनवलेलं आहे त्या अशा काही लत म्हणतो आपण, त्या नशा व्यक्ती करणारे असले त्या व्यक्तीसाठी, तर ते पूर्णपणे 3 महिन्याचा कोर्स केल्यानंतर तो व्यक्ती नशामुक्त होतो. तर असे सर्व स्तरातलेच औषधं जे काही माणसाच्या आरोग्यावरती चांगल्या प्रकारचे काम करणारे औषधं आपली संस्था गेल्या 10 वर्षापासून बनवते, आणि 10 वर्षामध्ये दिवसेंदिवस त्या संस्थेचा हा ग्रोथ होतोय. नक्कीच. असं आहे. अजून एक आजार याच्यामध्ये की अस्थमा, की जो लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत सर्वांना सतावणार आहे, आणि त्यासाठी देखील लोक वेगळ्या पद्धतीने औषधं घेत असतात तरी देखील फरक पडत नाही, आणि त्याच्यासाठी देखील आहे औषध. अस्थमा अशी बिमारी आहे की त्या अस्थमाला एकतर तो पंप द्यावाच लागतो, किंवा दुसरं हृदयाच्या संबंधित जर म्हणलं तर काही लोकांच्या हृदयाची पंपिंग क्रिया ही 15% किंवा 20% आलेली आहे. ती पंपिंग क्रिया जी आहे आपण 50%च्या पुढे नेतो की जेणेकरून तो माणूस स्वतःचं काम करू शकतो किंवा त्याचं आयुष्य चांगलं जगू शकतो. नाहीतर दम्यावर आणि ह्या पंपिंगवरती रिझल्ट नाही किंवा आहे तर तो तात्पुरत्या स्वरूपाचा आहे. आणि आपण जे रिझल्ट घेतलेले आहे ते परमनंटली स्वरूपात घेतलेले आहे. ज्यांना लहानपणापासून दम्याची बिमारी होती त्याची सुद्धा बिमारी निघून गेली, किंवा जे ॲलर्जिकल बिमारी आहे जसं आजकाल बघा अंगावरती काळे पट्टे किंवा डाग वगैरे पडतात किंवा त्या डागाची खाज येते, तिथे जखम तयार होते. तर ह्या ॲलर्जिकल बिमाऱ्या आहे, किंवा सर्दी आहे. सर्दीवरती जगात कुठे औषध नाही आहे, तर ते तात्पुरत्या स्वरूपामध्ये आहे. तर असे जे काही असाध्य आजार आहे की ज्यांना बाहेर कुठेच म्हणजे त्याला समाधान नाही त्या व्यक्तीला, तर ते समाधान आपल्या या संस्थेच्या मार्फत त्या व्यक्तीला होऊ शकतं. नक्कीच. काय होतं की बऱ्याच वेळेस असं होतं की काही औषधं चालू असतात, आणि ज्यावेळेस आपल्याला ही औषधं घेण्याची कुठेतरी संधी मिळत असते की उत्तम आरोग्य प्राप्त होईल आपल्याला, पण एक शंका अशी देखील असते की मग आधीचे औषध चालू आहेत किंवा मग हे औषध घेतल्यानंतर काही साईड इफेक्ट वगैरे होईल का, अशा पद्धतीचं काही याच्यामध्ये आपल्याकडे जे संपूर्ण औषधं आहे हे 100% जडीबुटी जे औषधं असल्यामुळे किंवा आयुष मंत्रालय भारत सरकार प्रमाणित असल्यामुळे याच्यावर कुठल्याही औषधाचा परिणाम होत नाही. फक्त ह्या औषधांच्या सोबत होमिओपॅथिक औषध आपण घेऊ शकत नाही, किंवा जे काही आंबट पदार्थ आहे ते आपण घेऊ शकत नाही. बाकी याच्या व्यतिरिक्त त्याला कुठल्याही पथ्याने ॲलोपॅथीचे कुठले औषधं चालू असतील ते सुद्धा बंद करण्याची आवश्यकता याच्यामध्ये पडत नाही. नक्कीच. हो. खरं तर खूप चांगल्या पद्धतीने सगळं वर्कआउट करून ह्या औषधांची निर्मिती करण्यात आलेली आहे. परंतु विशेष मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की सर याच्या माध्यमातून रोजगार देखील एक कुठेतरी आपल्याला मिळत असणार आहे, आणि त्याची एक संधी त्याच्यात दडलेली आहे. तर ते साधारण कशा पद्धतीने? आता खरं सांगायचं म्हटलं म्हणजे या संस्थेचे जे संचालक आहे डॉक्टर संजीव कुमार, हे आर्मीमध्ये यांनी 15 वर्षापेक्षा जास्त सर्व्हिस केलेली असल्यामुळे, आणि आर्मीमध्ये त्यांना एक शिकवण अशी मिळाली डिसिप्लिन आणि देशभक्ती. या डिसिप्लिन आणि देशभक्तीच्या माध्यमातून आहे ना त्यांनी एक असं ठरवलं की भारतामध्ये कुठल्या गोष्टीची गरज जास्त आहे. तर बघितलं आज आपल्या आजूबाजूच्या परिसरात जर बघितलं किंवा आपल्या अगलबगलमध्ये जर बघितलं तर भरपूर काही असे लोक आहे की ते आरोग्याच्या संदर्भामध्ये त्रस्त आहे. तर अशा लोकांसाठी एकतर औषधं बनवले, आणि त्यानंतर हे जे काही औषधं आहे हे डायरेक्टली
टेरेस्ट्रियल मार्केटिंगच्या पद्धतीनं न देता किंवा त्या मार्केटिंगमध्ये काही दोष आहे, दोष म्हणजे असं आहे की त्यांचं कमिशन आलं किंवा त्या औषधांचं डुप्लिकेशन सुद्धा होण्याचा धोका असतो. बरोबर. म्हणून त्या प्रणालीमधून न देता पारंपरिक पद्धत जी म्हणतो आपण टेरेस्ट्रियल मार्केटिंग सिस्टम, तर त्या पद्धतीतून न देता त्यांनी ते प्रोडक्ट डायरेक्ट सेलिंग मध्ये आणण्याचं ठरवलं. डायरेक्ट सेलिंग मध्ये आणण्याचं असं ठरवलं की जी व्यक्ती ती प्रोडक्ट वापरणार आहे म्हणजे ती सॅटिस्फॅक्शन व्यक्ती आहे आणि ती जे समाधानी व्यक्ती आहे तीच अधिक चांगल्या प्रकारचं त्याचं समोरच्या व्यक्तीला त्याचं महत्व सांगू शकते. आज आपण बघतो टीव्हीवरती जाहिराती येतात, पेपरमध्ये जाहिराती येतात, कधीच ते लोक प्रोडक्ट वापरत नाही. ते लोक सुद्धा त्या जाहिरातीच्या माध्यमातून लोकांना ते प्रोडक्ट वापरण्यासाठी सांगतात आणि त्यांच्या सेलिब्रिटीचा जो उपयोग तो पब्लिकसाठी ते करतात. परंतु ते सर्व जे काम आहे, सर्व जे हे काही जे सिस्टम चालते हे पैशावर आधारित चालते. एमडीची सोच अशी होती की आज आपल्या भारतामध्ये असे अनेक विद्यार्थी, असे लाखो विद्यार्थी पासआउट होऊन बाहेर येतात, त्या लोकांना नोकऱ्या नाही किंवा त्यांच्या टॅलेंटला पुरेसं जे काही प्लॅटफॉर्म आहे तो मिळत नाही. मग अशा लोकांसाठी किंवा जे लोक पार्ट टाइम मधून काहीतरी करण्याची त्यांची तयारी आहे, तर अशा लोकांना एक चांगला उत्तम प्रकारे हा प्लॅटफॉर्म आहे जेणेकरून त्यांनी डायरेक्ट सेलिंग मध्ये यावं. आणि आज डायरेक्ट सेलिंग मध्ये आपल्याला इंजिनिअरिंगला हा एक सब्जेक्ट सुद्धा आलेला आहे. शिवाय आपण जर समजून घ्या एखाद्या बँकेमध्ये अकाउंट खोलतो, त्या अकाउंट खोलण्याचा जो अकाउंट फॉर्म आहे बँकेचा, त्या फॉर्मवर सुद्धा ते ऑप्शन आलेला आहे नेटवर्क मार्केटिंग म्हणून. म्हणजे नेटवर्क मार्केटिंग ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना खरं म्हणजे भारतामध्ये 30-35 वर्षापासून सुरू आहे आणि भारताच्या बाहेर जर विचार केला आपण अमेरिका सारख्या देशामध्ये, ते 1903 पासून ही डायरेक्ट सेलिंग चालू आहे. बरोबर. पण आज भारतामध्ये डायरेक्ट सेलिंगचा फायदा असा आहे की एकतर भारत सरकारला त्याचा पूर्णपणे 100% टॅक्स जातो. दुसरी गोष्ट, तरुण बेरोजगार लोक असतील तर त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळतो. त्यांनी एक ग्राहक लोकांचं संघटन करायचं आणि त्या संघटनाच्या मार्फत जो टर्नओव्हर होतो त्या टर्नओव्हरच्या माध्यमातून कंपनी त्यांना कमिशन देते आणि या माध्यमातून त्यांच्या सुद्धा घरातली गरिबी दूर होते. आणि गरिबीच नाही, परंतु त्यांच्या जीवनामध्ये जी काही स्वप्न असतील ते सर्व स्वप्न या प्लॅटफॉर्मवरती पूर्ण करण्याची संधी आहे, ही उपलब्ध आपल्या एमडी सरांनी या ठिकाणी करून दिलेली आहे. नक्कीच. खरं तर उत्तम आरोग्य आणि आरोग्याबरोबर पैसे ही संकल्पना खरं तर त्यांनी प्रत्यक्ष अंमलात आणली. त्याचा फायदा आज असंख्य लोक या संपूर्ण भारतभर घेत आहेत. हे म्हणजे विशेष कौतुकाची गोष्ट म्हणता येईल. सर, आता विषय तुम्ही घेतला की डायरेक्ट सेलिंग, का की बऱ्याच लोकांचा समज आणि गैरसमज त्याच्यामध्ये असा आहे की बाबा MLM आहे, डायरेक्ट सेलिंग आहे आणि मग त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. खरं तर खूप छान पद्धतीने AWPL काम करत आहे. अशा अजून काही कंपन्या असतील, परंतु तो समज किंवा गैरसमज हा दूर होणं खूप गरजेचं असतं. हो, नक्कीच. त्याचं कारण तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे. कारण आज तथाकथित कंपन्या ज्या आहे, आपण कोणा कंपनीचं नाव घेऊ शकत नाही, परंतु अशा काही कंपन्या होत्या की त्या कंपन्यांनी लोकांना कुठल्या तरी भूल थापा देऊन कंपनींनी त्यांना त्या ठिकाणी एक प्रलोभन देऊन त्यांना त्या ठिकाणी जॉईन केलं. परंतु कुठल्याही प्रकारच्या गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स त्यावेळेस नव्हत्या. आता एक 5-7 वर्षापासून चांगल्या प्रकारच्या गाईडलाईन्स मिळालेल्या आहेत. त्या गाईडलाईन्सनुसार आज कुठलीही कंपनी डायरेक्टली कुठल्याही व्यक्तीकडून पैसे घेऊ शकत नाही. त्या पैशाच्या मोबदला म्हणून त्यांना तेवढ्या पैशाच्या रूपामध्ये त्याला ते प्रोडक्ट देणार, त्याच्यामुळे कुठली फसवणूक होत नाही. दुसरी गोष्ट, गाईडलाईन्स मिळाल्यामुळे काय झालं की 550 पेक्षा जास्त ज्या फ्रॉड कंपन्या होत्या त्या कायमच्या बंद करण्यात आल्या आणि ज्या लिगली कंपन्या आज ज्या गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्सनुसार सुरू आहे, अशाच कंपन्या आज काम करत आहे. आणि मी तुम्हाला एक अभिमानानं सांगू शकतो की सेबीच्या लिस्टमध्ये, जी सेबी प्रत्येक वर्षी त्यांची एक लिस्ट काढते टॉप 10ची, त्या टॉप 10च्या लिस्टमध्ये आपली SLPS वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुद्धा आहे. आणि या कंपनीमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये जवळपास 45 लाख लोकांनी या कंपनीला जॉईन केलेलं आहे आणि हजारो लोक आज लाखो रुपये या कंपनीच्या माध्यमातून कमवत आहेत. वा वा. हो. खरं तर विषय असा आहे की ह्या सगळ्या गोष्टींची माहिती होण्यासाठी AWPL सातत्याने सेमिनार्स वगैरे घेत असते आणि वेगवेगळ्या ठिकाणी विविध म्हणजे संपूर्ण देशभरामध्ये तुमचे जिल्ह्यावाईज किंवा राज्यवाईज या गोष्टी चालू असतात. त्याचं नियोजन कसं असतं साधारण आणि कशा पद्धतीने लोक त्या ठिकाणी येऊ शकतील? कंपनीचं एज्युकेशन सिस्टमच्या जर बद्दल बोलायचं म्हणलं तर एक फायटर सक्सेस सिस्टम आहे. ती फायटर सक्सेस सिस्टम ही देशभरामध्ये लोकांना, जे लोक डायरेक्ट सेलिंग मध्ये येऊ पाहत आहे किंवा जे आलेले आहेत, तर अशा लोकांसाठी हे काम कसं करायचं, कारण हा डायरेक्ट सेलिंगचा बिझनेस आपल्या भारतासाठी नवीन आहे.
परंतु काम करत असताना आपल्याकडून काही चुका होऊ नये किंवा काम करत असताना आपल्याला जे काही या गाईडलाईन्स मिळतील अशा पद्धतीने एक ट्रेनिंग शेड्यूल असतं. कारण आपण एखाद्या व्यक्तीला प्रोडक्ट देतो, त्या प्रोडक्टची संपूर्ण माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये फील्डमध्ये काम करत असताना आपल्याला काय काय अडचणी येतात, त्याच्यावरती काय सोल्युशन आहे, अशा पद्धतीसाठी कंपनी आपल्याला वारंवार ट्रेनिंग आणि मीटिंगच्या माध्यमातून किंवा सेमिनारच्या माध्यमातून ही कंपनी आपल्याला नॉलेज देण्याचं काम करते. आणि त्या माध्यमातून हजारो तरुणांना आज चांगल्या प्रकारचा रोजगार मिळालेला आहे आणि चांगल्या प्रकारचं कुशल काम ते आज करत आहे. सर, खरं तर वेगवेगळे सेमिनार होत असतात आपले, परंतु 8 तारखेला पनवेलला काहीतरी मोठा सेमिनार आहे आणि या ठिकाणी संपूर्ण देशभरातनं लोक येणार आहेत. तर साधारण काय कार्यक्रम आणि त्याची रूपरेषा असणार? कंपनीला आज बघायला गेलं 9 नोव्हेंबर 2014 आणि 9 नोव्हेंबर 2024 या कालखंडामध्ये 10 वर्ष पूर्ण झाले. आणि 10 वर्षामध्ये एकही दिवस कंपनीचा जो रेशो आहे तो खाली आला नाही, तो ग्रोथच्या दिशेने गेला. त्याबद्दल एक विजय रथ नावाचा त्यांनी एक प्रोग्राम सादर केला. त्याचं नावच दिलं विजय रथ. आणि हा रथ जो आहे, जो मोठमोठ्या शहर आहे आपले भारतामधले, त्या शहरांमध्ये हा विजय रथ जातो आहे. आणि येणाऱ्या 8 तारखेला 8 डिसेंबरला मुंबईमध्ये पनवेलच्या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय. तर मी जे काही इच्छुक लोक असतील की ज्यांना ह्या कंपनीचं किंवा ह्या संस्थेचं जे काही मोठं रूप बघायचं असेल, तर हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी तो मोठा कार्यक्रम पार पडत आहेत. त्या कार्यक्रमाच्या पासेस सुद्धा माझ्याकडे आलेले आहे. ज्यांना पास लागली त्यांनी पाससाठी सुद्धा माझ्याकडे संपर्क करायचा आहे. नक्कीच तुम्हाला या कार्यक्रमाचं जे काही आहे त्या ठिकाणी रूप बघायला भेटेल. आणि आपल्यासारखे एक सर्वसामान्य लोक की ज्या लोकांनी आज फक्त स्वप्न बघितलं होतं आणि त्यांचं साकार झालं, अशा लोकांच्या त्या ठिकाणी आपल्याला, ज्यांनी या संस्थेला 9 वर्षे 10 वर्षे दिलेले आणि त्यांचे सक्सेसचं जे काही राज आहे त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल. तरी मी आवाहन करू शकतो की काही लोकांनी मला प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट केला तरी चालेल, त्यांच्यापर्यंत पास पोहोचवण्याची आम्ही व्यवस्था करू. धन्यवाद. खरं तर एखादा मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो त्याचं कारणच मुख्यत्वे करून ते असतं की या ठिकाणी वेगवेगळे अनुभव आपल्याला ऐकायला मिळत असतात. नवे नवे वेगवेगळ्या व्यक्ती ह्या कुठेतरी आपल्याला जोडल्या जातात आणि त्या माध्यमातून जर बघायला गेलं तर तो बिझनेस म्हणा कसा वाढेल किंवा आपले जनसंपर्क कसा वाढेल हा त्याच्या मागचा एक उद्देश असतो. सो नक्कीच भव्यदिव्य असा कार्यक्रम आहे आणि आपण देखील त्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. पुन्हा त्या दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क करा, माहिती घ्या. आणि तर अजून एक विषय असा याच्यामध्ये की एखाद्याला व्यवसाय करायचा असतो म्हणून त्याच्या डोक्यामध्ये ते असतं की मला काही याच्यामध्ये गुंतवणूक करावी लागेल आणि त्या दृष्टीनेच तो विचार करत असतो आणि मग कुठेतरी व्यवसायापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. मग तुम्ही जसं उल्लेख केला की याच्यामध्ये ती देखील एक संधी. हा, तर मग ते कशा पद्धतीने? बघा, भगवंतांना सर्व लोकांना कलागुण दिलेले आहे किंवा पुढे जाण्यासाठी त्यांच्याकडे खूप चांगल्या प्रकारचं टॅलेंट आहे. परंतु सर्वांकडेच पैसा उपलब्ध असेल असं नाही. आज जर तुम्ही बाहेर मार्केटचा विचार केला तर एखाद्या व्यक्तीकडे जर समजून घ्या शोरूम असेल तर त्याच्या मुलाकडे ते ऑटोमॅटिक त्याचा वारसा येतो. बरोबर. म्हणजे बिझनेसचा वारसा आपण म्हणू शकतो किंवा एखाद्याकडे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असू शकतं, कारखाना असू शकतो. त्याच्या पुढच्या वारसाला तो कारखाना जो आहे तो ऑटोमॅटिक मिळतो. बरोबर. पण एक गरीब व्यक्ती जो ग्रामीण भागातून येतो, शिक्षण करतो आणि त्याच्या स्वप्नाचे जे काही आहे त्या ठिकाणी या प्लॅटफॉर्म जो आहे AWPLचा हा असा प्लॅटफॉर्म आहे की त्याला कुठल्याही प्रकारची गुंतवणूक न करता तो त्याच्या संघटनद्वारे किंवा संघटन शक्तीद्वारे तो एक टीम बनवून हे काम उभं करू शकतो. आणि टीम एकदा उभी राहिली की त्या टीमच्या माध्यमातून जो टर्नओव्हर होईल त्या टर्नओव्हरच्या माध्यमातून त्याला लाखो करोडो रुपये सुद्धा याच्यामध्ये मिळू शकतात. आणि असे या 10 वर्षामध्ये बऱ्याचशा लोकांना, हजारो लोकांना मिळत आहे आणि अजून सुद्धा मिळणार आहे. मग समजा एखाद्याला कॉन्टॅक्ट करायचा असेल किंवा ती औषधी पाहिजे असेल तर मग त्याच्यासाठी आपल्याला संपर्क कसा करू शकतो आपण? किंवा तुमचं शहरावाईज याच्यामध्ये काही शॉपीज असतील किंवा काही संपर्कासाठी काही टीम लिडर्स वगैरे असतील तर त्याची सोय कशी? नाही, याच्यामध्ये हे जे नेटवर्क आहे आपण त्याचं नावच बघा, नेटवर्क. म्हणजे डायरेक्ट तळागाळामध्ये जाऊन प्रत्येक डायरेक्ट सेलिंग याची माहिती देतो. माहिती देत असताना तो सुरुवातीला त्याचे नातेवाईक, मित्र आणि ओळखीच्या लोकांमध्ये ही माहिती प्रसारित करतो. आणि त्या लोकांचे जे कॉन्टॅक्ट्स आहे त्या लोकांच्या कॉन्टॅक्ट्सवरून हे कॉन्टॅक्ट्स वाढत जातात. परंतु नवीन काही लोकांना याची इच्छा असेल आणि ह्या बिझनेस संपूर्ण जाणून घ्यायची इच्छा असेल त्याच्यासाठी
माझा मोबाईल नंबर जो आहे आपल्या चॅनलला देत आहे, हो. तर त्या मोबाईल नंबरवर जरी त्यांनी कॉन्टॅक्ट केला हो. तरी त्यांना संपूर्ण माहिती आम्ही तिथे घरी येऊन देऊ शकतो, त्याबद्दल काही शंका नाही. त्यासाठी आपला नंबर, हो, माझा नंबर आहे 94 23 59 23 58. नक्कीच. पुन्हा एकदा सांगतो, 94 23 59 23 58. नक्कीच. धन्यवाद सर. खरं तर गेल्या 10 वर्षापासून ही कंपनी काम करत हो. आहे या क्षेत्रामध्ये आणि असंख्य रुग्ण नवे या ठिकाणी असणाऱ्या जे काही जुनाट आजार आपण म्हणतो ते क्लिअर होऊन जर बघायला गेलं तर एक उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आज सर्वसामान्य नागरिकाला प्राप्त झालेली आहे. अशा पद्धतीने काम करत आहे. नक्कीच आपल्याला देखील संपर्क करायचा असेल, आपल्याला देखील या औषधांबद्दल किंवा रोजगाराबद्दल अधिक माहिती जर घ्यायची असेल तर हा नंबर जो सांगितलाय तो आम्ही डिस्प्लेवर दाखवणारच आहोत, त्यावर आपण कॉन्टॅक्ट करा, अधिक माहिती जाणून घ्या आणि नक्कीच आपण देखील या क्षेत्रामध्ये जर बघायला गेलं तर चांगल्या रीतीने काम करू शकतात, हे मात्र नक्की. धन्यवाद सर. ही सगळी माहिती आपण या माध्यमातून पोहोचवली आणि अशाच पद्धतीने आपण काम करत राहा. लोकांपर्यंत जर बघायला गेलं तर ही सगळी माहिती पोहोचवत राहा, हेच या निमित्ताने सांगितलं. धन्यवाद. धन्यवाद सर. लोकसाक्ष न्यूज यांनी मला जी आज या ठिकाणी एक व्यासपीठ निर्माण करून दिलं आणि लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी एक माध्यम म्हणून त्यांनी जी काही मला संधी दिली त्याबद्दल मी लोकसाक्ष न्यूजचं आभारी राहील. धन्यवाद सर.